मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेल्या आराखड्यामध्ये पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांनी जवळपास 15 लाखांचे गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले सोने मूळ मालकांना परत केले आहे। आपली मालमत्ता आपल्याला परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले आहेत। कोपरखैरणे पोलिसांनी या 7 दिवसात 30 ते 35 लाखांचे सोने नागरिकांना परत दिले आहेत। जय हिंद। मी औदुंबर भालचंद्र पाटील, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, कोपरखैरणे पोलीस स्टेशन। माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हा पोलिसांना 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांची जे काय तक्रारी आहेत त्यांचे निवारण करण्याचा आम्हाला 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये एक प्रोग्राम दिलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही शनिवारी आणि आज असे एकूण 22 नागरिकांना त्यांचं चोरीस गेलेलं सोनं आम्ही परत केलं आहे। साधारण 30 ते 35 लाख रुपयाचं सोनं आम्ही नागरिकांना सन्मानाने परत केलं आहे। त्यात आम्हाला आनंद होत आहे। ही सदर मोहिमेमध्ये आमचे आदरणीय पोलीस कमिशनर सर श्री मिलिंद बारंबे सर, आमचे उपायुक्त श्री ढाणे साहेब, तसेच आमचे सहाय्यक आयुक्त श्री बुधवन सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले। BNSS कायद्याप्रमाणे तसेच CRPC कायद्याप्रमाणे आम्ही फिर्यादींना त्यांच्याकडून बॉन्ड घेऊन हे सदरचे सोनं हे त्यांच्या ताब्यात द्यायला आहे। सदरचं सोनं देत असताना त्यात आम्ही चांदी देखील नागरिकांना परत केले आहे आणि लवकर नागरिकांना तक्रारीचं ताबडतोब निवारण करावं हे राज्य शासनाचा हेतू आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अहोरात्र मेहनत करून नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आवाहन करतो की त्यांना कुठल्या त्यांच्या तक्रारी असतील तर एक तर ताबडतोब पोलीस स्टेशनला यावं, अन्यथा 112 ह्या क्रमांकावर कॉल करावा। तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी ड्रग्ज गांजा विकला जातो त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब 88 28 112 112 ह्या क्रमांकावर कॉल करावा। त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि ताबडतोब पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करेल। आपल्याला नवी मुंबई आणि कोपरखैरणे हे नशामुक्त करायचं आहे, नवीन पिढी घडवायची आहे। खूप आनंद होत आहे। माझं 2023 ला घरातून चोरी झाली होती। मी तक्रार कोपरखैरणे पोलीस स्टेशनला दिली होती आणि मला 3 दिवसापूर्वी फोन आला की तुमचं सोनं भेटलंय, तरी तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊन जा। खूप साऱ्या शुभेच्छा देतो कोपरखैरणे पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी आणि सातत्याने दिवस रात्र काम करून जे आमच्यासाठी खूप मोलाची वस्तू होती ती आम्हाला परत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मेरा नाम अनवर खान है, मैं घनसोली में रहता हूँ। मैं कोपरखैरणे पुलिस चौकी में कुछ मेरे पर्सनल काम के लिए आया था। सीनियर साहब पाटिल साहब से मुझे मिलना था। मैं यहाँ के देखा कि एक 6-7 लेडीज आई हुई थी, उनका कुछ गोल्ड गायब हो गया था जिसकी कीमत लगभग 15 से 16 लाख रुपया होता है। और हमारे सीनियर पाटिल साहब उनके टीम ने उनका सोना बरामद करके उनको वापस दिया गया है। मैं इस रमजान महीने में, पवित्र महीना में इतना नेक काम किए हैं कि मैं उनका दिल से आभारी करता हूं और ऐसे और काम करें उनके लिए मैं दुआएं करता हूं और इसके लिए मैं उनका बहुत बहुत आभारी और बहुत थैंक यू। गरीबों के लिए ऐसा काम हर जगह देखने को बहुत कम मिलता है जो पाटिल साहब ने किया है और ये मेरे आंखों के सामने हुआ है। मैं उसके लिए बहुत बहुत उनकी टीम और पाटिल साहब को बहुत बहुत थैंक यू और आभार व्यक्त करता हूं। माझी माल चोरीला गेली होती, मी तर आशा सोडून दिली होती, पण मला कोपरखैरणे पोलीस स्टेशन साहेबांनी मला हे सोनं माझं मिळवून दिले। थोडं का होईना पण मला दिले, त्यांचे मी खूप खूप आभारी आहोत आणि आभार मानते।